आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका। श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मुखातून आलेली अमृत वचन आहेत। ही सामान्य अभंगवाणी नाहीये, ही सामान्य वचन नाहीये, ही असामान्य अलौकिक वचन आहेत। माध्यम आहे विश्वात्मक अनंत कोटी ब्रह्मांड नायका बरोबर हा संवाद आहे, मागणी पर प्रकरणातील अभंग आहे। या सर्व गोष्टी जरी असल्या तरी हा एक अभंग जर आपल्या गळी उतरला ना, गळी उतरला हे महत्वाचं आहे। हा एक अभंग जरी गळी उतरला तरी मानवी जीवनाचं केव्हाच कल्याण होऊन जाईल। एक अभंग उतरला पाहिजे। केवळ औषध म्हणून चालत नाही, ते स्वीकारावं लागतं, धारण करावं लागतं, पोटात ओतावं लागतं, ते पचावं लागतं, मग ताप जातो। गुळण्याच म्हणतात ना इकडे। आता त्या सगळ्या महिला मंडळींना माहित आहे हे महाराज कुठेतरी गावाला गेलेले असावेत। संत वचनं अशी आहेत, सद्गुरु वचनं अशी आहेत, धारण करेल स्वीकारेल त्याचंच कल्याण आहे याच्यामध्ये। केवळ पाहून चालत नाही, केवळ ऐकूनही चालत नाही, ते धारणच करावं लागतं। औषध औषध म्हणून वर्णन करून चालत नाही। गोड आहे गोड आहे गोड आहे नाही, धारणच करावं लागतं, स्वीकारावं लागतं। हे महात्मे कुठेतरी गेले आणि मातांनो समजा लहान लेकरू आहे, त्याला ताप आला, तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टरनं बाटली याची औषधाची बाटली दिली, तुम्ही घरी आला, डॉक्टरनं सांगितलं भाई औषध आवर्जून द्या, इंजेक्शनची पॉवर औषधात आहे। तुम्ही घरी आलात आणि त्या पोराला ए बाई मांडीवर घेतलं, औषधाची बाटली घेतली हातामध्ये, एक हातात चमचा घेतला मातांनो, ते बूच काढून चमच्यात औषध ओतायला। आता पोरं एवढी हरामी झालेली आहेत सध्या, त्या पोराला माहिती आहे बाटलीतलं औषध म्हणजे जवळजवळ कडू असतंच, हे डोक्यातच गणित असतं। त्याला तुम्ही मांडीवर घेतलं, तुम्हाला ठाऊक आहे औषध जर याच्या पोटात गेलं तरच ताप उतरणार आहे, नाही जर गेलं तर हे मेंदू मध्ये ताप घुसेल आणि हे मरेल। औषधाची किंमत तुम्हाला आहे, मुलाला नाही, मुलाला नाही। मग तुम्ही काय करता, मांडीवर त्या पोराला घेता, एका हातात चमचा, त्यात ओतलं औषध, बाटली ठेवली बाजूला, आणि ते पोरग एवढं हरामी चमचा आणि ते औषध पाहिलं ना, त्याला पक्क माहिती आहे तुका म्हणे जवळी आले। त्याला माहिती आहे आता जवळजवळ आपल्या तोंडापर्यंत आले। मग ते काय करतं, तुमचा अभ्यास आहे तो काय करतं, ते जाम पकड करतो। तुम्ही काय म्हणता, पिंट्या तोंड उघड। आता पिंट्या कशाचा तोंड उघडतो, बापाव पडलेला तो अजून तोंड घट्ट करतो। आई म्हणते बघ गुद्दा घालील, तोंड उघड, पोरग तोंड उघडत नाही, नाही उघडत। मग त्याचं तोंड उघडायचं असेल तर त्याची कला कुणाला माहित आहे, तुम्हाला माहित आहे। मग त्याचं तोंड उघडायचं असेल मुलाचं तर तुम्ही काय दाबता, नरड, अरे ते मरल ना, नाक। मग काय करता मातांनो, तुम्ही त्याचं नाक दाबता, नाक दाबलं की ते आ आ अंजा। पण सगळीच पोरं आतमध्ये जाऊ देत नाहीत औषध, काही काही एवढी हरामी येत ना, आतून जी बाडवी लावते। औषध सोडलं की इकडून असं खाली सुडीत येत, असं वाकडं, त्याला काय म्हणतात गुळणी, आमच्या पुण्याकडे त्याला गुळणी म्हणतात। पण आई त्याच्या पुढची आहे, तिला माहित आहे 22 वर्ष त्याच्या बापाशी प्रपंच करते, ही अवलाद सरळ नाही, ही उलटी आहे। तिला माहित आहे सरळ औषध पिणार नाही कार्ट, ती काय करते इकडचा चमचा लगेच तयारीत असा खालून 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 खालून, काहीही असो कसंही असो पण मुलाच्या पोटात औषध गेलं पाहिजे तरच पोरग सुखरूप राहणार आहे। ते आईला माहित आहे, संतांना माहित आहे। ही वचनं जर यांच्या गळी उतरली तर यांचं जन्म मरण बहुदुःख हे थांबणार आहे। पुनरपि जननम पुनरपि मरणम हे थांबणार आहे। मोक्ष पदाचा आनंद याच देही भोगायला मिळणार आहे।
मानवी जीवन यशस्वी लागणार आहे, यशस्वी होणार आहे. आणि म्हणून संतांनी खूप त्यागात्मक जीवन जगले आणि तीच शिकवण अविरतपणे आपल्यापर्यंत आली. सद्गुरू समर्थ प्रतापगिरी महाराज गुरुदेवांचा आणि या भूमीचा केवढं मोठं नातं आहे. कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही संप्रदायाचा नाही नाही न पाहे याती कुळाचा, यारे यारे लहान थोर अवघी अण्णा. मग हिंदू असेल, मुस्लिम असेल, कोळी असेल, तेली असेल, तांबोळी असेल, कोणी असो, मनुष्य तिथून एक आहे. ही फक्त समाज व्यवस्था आहे. संतांजवळ जातपात काही नसते. सर्वांना आपल्या हृदयाशी धरलं बाबांनी, गुरुदेवांनी. 64 वर्ष झालं आपण गुरुदेवांची सेवा करत आहात. हे परमभाग्य आहे मानवी जीवनाची. ही प्रचंड मोठी संपत्ती आहे, हे धन आहे. मानलं तर देव, नाही तर माळावरचा धोंडा. आणि म्हणून तुम्हा सर्व ग्रामस्थांना, इथे असणाऱ्या विश्वस्त किंवा जे काही संयोजक कमिटी आहे, या सर्वांना कोटी कोटी प्रणाम करतो. 64वं वर्ष हे भव्य दिव्य कार्य. आणि हे पाहिल्यानंतर खरं सांगू तुम्हाला, आम्ही पुणेकर आहोत. तुम्हाला सांगण्यासारखं काहीच नाही आमच्याकडे, पण गुरुदेवांच्या कृपेनं जे आहे ते सांगितलंच पाहिजे. पण एवढं मात्र नक्की आहे, तुम्हाला सांगण्यासारखं काही नवीन राहिलेलं नाही. जवळजवळ महाराष्ट्राला देण्याची क्षमता ज्या जिल्ह्यामध्ये आहे, तो जिल्हा या महाराष्ट्राच्या पाठीवर फक्त हिंगोली जिल्हा आहे, हिंगोली. आणि म्हणून मी त्या दिवशी नवलगव्हाणला किंवा खंडाळ्याला कुठेतरी सांगितलं, नवलगव्हाणला, बालाजी महाराज नवलगव्हाणला त्या दिवशी सांगितलं, तुम्हालाही सांगून जातो, ज्योती विना दीपाला शोभा नाही, ज्योती विना दीपाला शोभा नाही, पर्ण विना वृक्षाला शोभा नाही, दंत विना हत्तीला शोभा नाही, पुरुषा विना नारीला शोभा नाही, वनरा सिंहा विना जंगलाला शोभा नाही, राजमुकुटा विना राजाला शोभा नाही, हिऱ्याच्या कोंदणा विना राजमुकुटाला शोभा नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला हिंगोली जिल्ह्याशिवाय पर्याय. आळंदीतून मंडळी सगळं घेऊन आलेली मंडळी, त्याच्यात काय ठेवलंय आमच्यासाठी? आम्हाला पुणेकरांना काय ठेवलंय? तुम्ही सगळं आणलेलं आहे इकडं. आम्ही पुणेकर फक्त आता जमिनी विकत असतो. 1000 स्क्वेअर फुटला जर मला 35 लाख 40 लाख मिळत असतील तर काय जमिनी ठेवून करायचंय? रातोरात माणूस श्रीमंत होतो. आणि त्यातल्या त्यात तुमच्या समोर उभा राहिलेला हांडे महाराज कुठला आहे माहिती आहे तुम्हाला? मुळशीतला आहे. मुळशी नाव ऐकू नाही का? जगाच्या पाठीवर आता आम्ही फार प्रसिद्ध आहोत. आता हे तरुण पोरांच्या लक्षात येईल. असो, आज ही सेवा करण्याचं परम भाग्य मला लाभलं. माझे सर्व हरिभक्त परायण महात्मे, पंचक्रोशीतून आपण आलात. माझे हे सर्व बांधव आता आळंदीला असताना कुठेतरी मागं पुढं आपल्या संबंधातून आलेले माझे मृदंगाचार्य महाराज, ही सगळी सोन्यासारखी माणसं. आता खरं तर भानगड अशी झाली आहे तुमची, हसला म्हणजे तुम्हाला कळलं, तुम्ही माझ्या पुढचे आहात. अरे, गुरुदेवांची सेवा करण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागतं. जबरदस्तीनं तोंडात काय अभाग्याच्या घालावं आणि ते काय त्याला मिळावं, ही गुरुदेवांची कृपा आहे. काही आज तात्पर्य तसा संबंध नव्हता, परंतु मला ज्यावेळी आपल्या, खरं तर आम्ही त्यांना वीरबाजी पासलकर म्हणू, हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती बापूंनी आणि ॲडव्होकेट गजाननराव गायकवाड यांनी सर्वांच्या सहानुभूतीने मला फोन केला. मला थोडी अडचण आहे, थोडा प्रॉब्लेम आहे, जे काय असेल ते त्यांनी सांगितलं. सांगू तुम्हाला, 11:15 हांडे महाराज पुण्यातून वाकड पिंपरी चिंचवडमधून निघाला, स्वतः ड्रायव्हिंग करत. 8:30ला इथे आला. फक्त आम्ही वाक्याला जगणारी माणसं, हलकट परमार्थ करणारी आमची औलाद नाही आणि आशांना कीर्तनही करू नये. महाराज या अक्षराला लांछन आहे. अरे, गुरुदेवांची सेवा आहे, परम तत्वाची सेवा आहे. ही सामान्य गोष्ट नव्हे,
ही भाग्यानं मिळवावी लागते आणि ते परम भाग्य तुम्हाला आणि मला लाभलेलं आहे. आपल्यासारखे भाग्यवान या जगाच्या पाठीवर आपणच आहोत. मानला तर देव, नाही तर माळावरचा धोंडा. सुंदर व्हा, सर्वांनी सुंदर बना, अति सुंदर बना. जे जे सुंदर झाले त्यांच्या त्यागात्मक बळावर हा महाराष्ट्र धर्म उभा राहिला. सुंदर बना, आतून आतून सुंदर बना, चित्ताने सुंदर बना, अंतर्यामी सुंदर बना. पण कधी कधी होतं काय, पॅकिंग 2,500 रुपयाची चकाचक आणि माल बघावा त्याच्यात निव्वळ सडलेलं कांद. दिसायला माणसं काही अति सुंदर, पण आतून निव्वळ कुचकाट, निव्वळ कुचकी. माणसात माणूस ठेवणार नाही, बावकीत बावकी ठेवणार नाही, गावकीत गावकी ठेवणार नाही, माणसात माणूसच ठेवणार नाही. त्या चांगुलपणाचा काय उपयोग आहे. माणसानं सुंदर बनावं. संत महात्मे अंतर्यामी सुंदर झाले, हृदयानं सुंदर झाले, चित्तानं सुंदर झाले. तेव्हा हा धर्म आपल्या हाती आला, धर्माचं जगणं आपल्या हाती आलं. धरण किती सुंदर दिसतं, त्याच्या वरच्या सुंदरतेवर जाऊ नका, त्याच्या पायात गाडलेल्या दगडांवर जा, कारण मूलाधार तोच आहे. संतांच्या सुंदरतेमुळे हे सर्व विश्व आपल्याला मिळालं. सद्गुरु समर्थ प्रतापगिरी महाराजांच्या अंतर्यामी चित्ताच्या सुंदरतेमुळे हे वैभव आपल्याला मिळालं. शुद्ध सात्विकतेचं जगणं आपल्याला मिळालं. आणि महाराष्ट्र धर्माच्या या भूमीच्या बाबतीमध्ये अरे जे जे अंतर्यामी सुंदर झाले, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि आपलेच पूर्वज मर्द मावळे की जे पानिपतच्या युद्धापर्यंत युद्धामध्ये दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, यांच्या सुंदरतेमुळे आज या महाराष्ट्रामध्ये आपण आनंदात आहोत. सुंदर बना. सुंदर बनण्यासाठी कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री लागत नाही, कोणता डिप्लोमा करावा लागत नाही. जनाबाईनं कुठं डिप्लोमा केला? जनाबाई तुम्हाला माहित आहे ना मातांनो? अरे माना हलवा की एक तर काहीतरी करा ना. जनाबाई जनाबाई माहित आहे की नाही? कुठली कुठली? जावळा बाजारची. अरे अशिक्षित आहे, नोकरानी आहे, दासी आहे, पण तिच्याही हाताला हात देऊन खुंट्याला, खुंटा माहित आहे ना इकडं कशाला असतो? उखळाला जात्याला. आता त्या नवीन पोरींना नाही कळत. खुटा जात उखाळ मुसाळ काही कळत नाही. शिकलेल्या पोरी घरी गेल्यावर सरळ आईला सासूला म्हणतात, आई ओ आई ते महाराज म्हणाले तर खुंटा म्हणजे काय हो? थोबाडे, उलटी करून तुला नेऊन धरणात बुडवावी ती. तू मराठीच्या घरात महाराष्ट्रात जन्माला तुला खुंटा म्हणजे काय, खंडा म्हणजे काय, खंडा नाका टिंब दाबून मला खुंटा म्हणजे काय? एवढं एडपटपणा असतो का कुठं? अरे जनाबाईनं खुंटा ठोकला, काय वेदांत होता. सुंदरता कशी लाभली? अशिक्षित आहे, पण माझ्या जनाबाईनं म्हणावं, दळिता कांडिता दळिता कांडिता तुझ गाई तुझ गाई दळिता तुझा
जनाबाई प्रापंचिकच होत्या बरं, नोकराणी होत्या, दाशी होत्या, आपल्यासारखं इतकं मुबलक स्वातंत्र्य नव्हतं. पण जिथेही असतील तेथे प्रभूचं चिंतन करायच्या, जसेही असतील तेथे प्रभूचं चिंतन करायच्या. त्याचा परिणाम अंतरी मनुष्य सुंदर बनतो, याचा अर्थ शुद्ध सात्विक होतो. हे काम आपल्याला करायचंय, होत नाही आपल्याकडून. आपल्याकडून काय होतं, फार तर इकडं माझ्या माता भगिनी प्रचंड मोठा भूभाग आहे, इकडे ज्वारी बाजरी वगैरे अशी पिकं आहेत आपल्याकडं. त्याला तुम्ही खुरप्यानं, आमच्याकडे बेनायला म्हणतात, इकडे काय म्हणतात, निंदायला. निंदायला तुम्ही ती ज्वारी निंदायला जाता. मी तुमच्याकडे कामाला आणि त्याच्या मोबदल्यात तुम्ही माझ्याकडे कामाला, त्याला काय म्हणतात? सावड. सावड 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 थोडं घोटाळ्याचं काम आहे, आता काय त्याला करा. असं भाषेचं अंतर आहे, त्याला इलाज नाही. सावड सावड हा, सावडच्या माध्यमातून तुम्ही माझ्याकडे, मी तुमच्याकडे, असं आपण करतो. एक 15-20 माता भगिनी आल्या सावड, आणि अशा त्या पाथला बसल्या. पाथच म्हणते त्याला, पाथला बसल्या. हे बरं जमलं आपलं. त्या पाथला बसल्या. मातांनो सांगा, तुमच्या हातामध्ये खुरपा आहे, तुम्ही काय करताय आता? तुम्हाला खुरपायचंय. मग काम हाताला आहे का तोंडाला आहे? हाताला आहे. मग काय करायला पाहिजे आपण? कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम. राम राम राम, आई म्हणा राम राम, आई म्हणा राम राम, आई म्हणा राम राम, आई म्हणा राम राम. अरे वा, हातामध्ये खुरपा आहे. आता कामात काम काय म्हणाय म्हणजे देवाचं नाव घ्यावं का नाही, आपण घ्यावं का नाही? तोंडाला काम आहे का? माना हलवा बरं, माझं डोकं फिरवू नका. एकदा आधी संतापून आलेलो आहे मी, आपलं थोडं नॉर्मल घेतोय, याचा गैरफायदा घेऊ नका. तसा मी लय पुढचा आहे असं तुम्हाला वाटल. मातांनो, हातामध्ये खुरपा आहे, तुम्ही आता खुरपताय. साधा सोपा परमार्थ आहे, जास्त अवघडा जायची गरज नाही. तो अवघड आम्ही लोकांनी केलाय. शेवटी धंद्याचा प्रश्न आहे. आणि खुरपताय, काम हाताला आहे, काम तोंडाला तर नाही. मग आपण खुरपताना तुम्ही मातांनो सांगा, देवाचं नाव घेता का साऱ्या गावाचा खतारा उपसिता? सांगा ना तुम्ही. जनाबाईनं केलं काय, आपण करतोय काय? एक नॉर्मल साधं उदाहरण परमार्थ आहे बघा. मी ते वेदांतन भानगडीन ते हसवणं खेळवणं मोकार ते तसल्या भानगडी करायला वेळ नाही. कोरोनातून वाचलोय कसे तरी बाबा गुरुदेवांच्या कृपेनं. परत आता एक नाजूक प्राणी आलाय, मायक्रान. या मायक्रान काय भानगड आहे, काहीतरी आहे ते गोजीरवानं दिसतंय, पण लय जीव घेणे. थोडं सावध राहा. आता हसायचे दिवस गेले निघून. हसायचे दिवस निघून गेले. पुढचा श्वास आपला नाहीये, सावधान. पुढचा श्वास आपला नाहीये. गावाचा खतारा उपसिता ना. एकदा बसले ना, इकडची पलीकडचीला म्हणते, बरं का जाधव बाय, इथं नाही ना कुणी, असू द्या बाई. इंदूबाईचं मला पटलंच नाही. इंदूबाई सांगत होती, पवारबाईंनी रात्री नवऱ्याला लय मारला बाया म्हणतात. आता हे कुणी ऐकलं? सिंधुबाईने. सिंधुबाईच्या आतून नुसत्या दुधाच्या उकळ्या फुटल्या. कधी घरी जाते आणि पवारबाईला भेटते. आली अशी वाकडी पवारबाईला सांगितलं, बाया तुमच्या नावाचं पार वाटोळं गावात केलं. जी पवारबाई सुटली ती आधीच आग, त्यात पडलं पेट्रोल. जी सुटली बिगर पकवादाचं काल्याचं कीर्तन. तुम्हाला हे उद्योग सांगितले कोणी? बंद. गुरुदेवांचा आदेश आहे, सद्गुरु माऊलींचा आदेश आहे.
प्रतापगिरी गुरुदेवांचा आदेश आहे. आजपासून मी निर्णय घेतला, निर्णय घेणार. काम करत असताना मी मुखानं प्रभूचं नामचिंतन करील. कोण कोण असा निर्णय घेते हात वर करा. नाही हात नका वर करू. हे काय 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 मोकार बिनकामाचं काम नाही म्हणून उभं केलंय का? परिवर्तन पाहिजे. काळाची गती आहे. हा कपोर खेळ थोडंच आहे. हे कशासाठी आहे? परिवर्तन पाहिजे. बरं जाऊ द्या, ते जाऊ द्या. कोण्या कोण्या माऊलीला वाटतं माझ्या घराचं गोकुळ हो. चला तुमची संख्या जरा जास्त आहे, तुमच्याकडून पहिला इकडे येतो मग. हा कोणाकोणाला वाटतं माझ्या घराचं गोकुळ व्हावं? तिनं हात वर करा माऊलीनं. त्या एकीलाही वाटत नाही. सगळ्या माऊल्यांना वाटतंय आपल्या घराचं रामराज्य व्हावं. सगळ्यांना वाटतं की नाही? वाटतं की नाही? अरे हो म्हणा, नाही तर नाही म्हणा ना. हा जरा मोठ्याने काय खाल्लं नाही? कोण्या कोण्या माऊलीला वाटतं? मी आज एक इलाज सांगणार आहे, परत तुमची माझी भेट होईल नाही होईल मला माहित नाही. कोण्या कोण्या माऊलीला वाटतं माझ्या घराचं गोकुळ होण्यासाठी माझ्या नवऱ्यानं परत कधीही दारू पिऊ नये, असं कोण्या कोण्या माऊलीला वाटतं? तिनं हात वर करा. अगं बाई, या बाबाच्या नादाने हात वर केला. जर इकडून ह्यानी बघितलं तर तो म्हणणारच आहे तू घरी चल, तुला तिसऱ्या मनक्यातच मूळ. तुम्ही एकच काम करा मातांनो, तुम्ही जनाबाई आहात, तुम्ही राष्ट्रमाता जिजाऊ आहात, दुर्गा आहात, आई तुळजाभवानी आहात. तुम्ही श्री ही हिंदूंच्या देव्हाऱ्यातील देवता आहे, ती आम्हाला पूजनीय आहे. मातांनो, जे स्वराष्ट्र आणि सुराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊनं निर्माण केलं, एका महिलेनं निर्माण केलं. ती महिला एक आदर्श माता म्हणजे तुम्ही आहात. त्या नजरेनं दृष्टीनं आम्ही तुमच्याकडे पाहत आहोत. कार्यास प्रारंभ तुम्ही करा. सुंदर बना. माणसं आतून सुंदर बनायच्या ऐवजी बाहेरूनच सुंदर होते. आता ही पांढरे झाले 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 झाले, काय करावं त्याला? झालं झालं झालं, त्याला काळं करायची काय गरज आहे? अरे तुला सुंदर व्हायचं तर आतून हो ना. याला काळं करायची काय गरज आहे? बरं समजा बाबा थोडासा तानात आहे, कर बाबा काळं, आता काही इलाज नाही. पण मला कधी कधी असा प्रश्न पडतो, 77 वर्षाचा म्हातारा लग्नाला जाताना केस काळे करून जातो, म्हणजे ह्याच्या डोक्यात खुळखुळा वाजतोय तरी कोणता? काही उठून सुंदर व्हायचं, यानं सुंदर होतो माणूस. अजून गावाकडे बरं आहे. आता शहरी लाईन मध्ये आम्ही कधी कधी पाहतो, मातांनो, सुंदर होण्यासाठी काही काही बायांनी इथपर्यंत हिंदू स्त्री जगात आदर्श नारी आहे, अंग भरून वस्त्र वापरलं पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. पण बिघडला जमाना सुंदर होण्यासाठी काही बायांनी इथले ब्लाऊज इथपर्यंत होते. पहिले पहिले जुने जे तडाखा उठला इथला इथं 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 कापडाच्या गिरण्याच पेटल्या, कापडच राहिली नाही. आणि नवरे इतके हलकट निघाले. ए शिल्पा, ए शिल्पा, निव्वळ तुरीचं वरण. ए शिल्पा, आता ती तसलीच ती शिल्पा. आणि ती काय काय रे, नवऱ्याला रे म्हणती. नवऱ्याला रे म्हणल बाई म्हणल रे म्हणल. हंडे महाराजच्या बायकोनं फक्त एकदाच रे म्हणावं मला मला महाराजाला. आता ती मेली, वर्ष झालं. आता म्हणायला काय राहिले? तिसऱ्या मनक्यात मोडील ना आपल्यासारखा बायको. पण लाजाचा पत्ताच नाही राहिला. हा म्हणतो, ए शिल्पा, अगं आपल्याला फंक्शनला जायचं. मग ती म्हणते काय करू सांग ना रे. म्हणतो आज की नाही तो हाफ स्लीव्ह कट ब्लाउज की नाही तुला फार डिसेंट दिसतो, घाल ना ग. अरे रताळ्या तू घाल. किती जागा सुटली आहे माहिती आहे तुम्हाला? लक्ष्मी सारख्या माझ्या माता मौल्या आहेत, लक्ष्मी सारख्या. सुंदर दिसण्यासाठी कपड्यात कपात. हे
धंदे जर माझ्या राष्ट्रमाता जिजाऊन केले असते तर छत्रपती शिवाजी महाराज मिळाले नसते. हे धंदे सईबाई राणी साहेबांना केले असते तर धर्मवीर संभाजी महाराज मिळाले नसते. हे धंदे माझ्या रुक्मिणी मातेनं, कणकाई मातेनं, गोनाई मातेनं केले असते तर तुकोबराय, ज्ञानोबराय, अरे नामदेवराय मिळाले नसते. आहोत कोणत्या जगामध्ये? ते सुंदर होण्यासाठी काही काही पोरी ते वटाला एक काहीतरी लावायला लागले. असं चुचकुळ तोंड करीत येत. असा दगडाने दातन दात घालावा, घालायचा कोणी? आईच म्हणते पिंकी, अगं ती ब्राऊन कलरची लिपस्टिक नाही तुला फार डिसेंट दिसते. आई तू लाव. सुंदर दिसण्याचे उपाय याने माणसं सुंदर होतात. अरे धर्म आणि धर्मप्रेम आणि राष्ट्रप्रेम याचा पाया पहा. तो पाया आम्हाला पूजनीय आहे आणि त्या अनुषंगानं जगायचंय. तेव्हा महाराष्ट्र धर्म टिकणार आहे. तेव्हा आपली संस्कृती आपल्याला पुढच्या पिढीच्या हाती देता येणार आहे. धिंगाणा करून चालणार नाही. ही जबाबदारी आपल्यावर आहे. काही काही पोरींनी सुंदर दिसण्यासाठी भुयाची केस उपाटली. हो आले का इकडं? आले आले काय म्हणते त्याला? अब्रू. माणसानं जागा सोडली महाराज, जागा सोडली. सुंदरता यानं येत नाही. अरे याचं नियोजन आहे. खारट पाणी डोळ्यात गेलं, शास्त्रीय कारण आहे. डोळ्यात जर गेलं ना तर आंधळे होतात डोळे कालांतराने. म्हणून देवानं इथं बांध घातला, पाणी वळवलं, बायांनी पाठ फोडलं. काय तर आहे ते. मी एक पाहिलं वाकून एका त्या सलून आपलं ब्युटी पार्लर मध्ये. ही खुर्चीवर बसली, त्या बाईच्या हातात अशी दोरी होती. नाही तोडीत नाही, ते लागले डोळे ताणून बघाया करतं नुकसान वाटतं. तसं काही नाही. तिच्या हातामध्ये दोरी आणि ती बाई जशी खुर्चीवर होती ना तिने असं त्या केसाला धरलं दोरीत. तटा 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 जशी ती ज्वारीची ताठ होप असताना केस सटा 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 एवढं बाई तोंड आंबाट करायची तरी वरून म्हणायची अगं इकडे एक राहिला गो. आता का सगळी भुवई उपसायची का ग? हे धंदे माझ्या या महान मातांनी केले असते. हे धंदे माझ्या शहाजी राजांनी केले असते तरी वैभव मिळालं असतं. शुद्ध परमार्थ एवढाच आहे बरं का. आणि एवढं पटवून सांगण्यासाठी हे सगळा बाकीचा घोटाळा आहे. हरी येथे रे हरी तेथे रे आपोआप सुंदरता लाभेल. जो जो सजीव मात्र आहे तो तो ईश्वराचा अंश आहे. ममैवांशो तो ईश्वराचा अंश आहे. माझ्यात जो आहे तो यांच्यात आहे, यांच्यात आहे तोच तुमच्यात आहे. फक्त शरीराचे आकार वेगळे आहेत. गाड्यांचे आकार कितीही वेगळे असू दे पण सर्व गाड्यांना पेट्रोलची शक्ती एकच आहे. पण जिची जी सीसी पॉवर असेल त्याप्रमाणे ती पळेल. अवघा क्षेत्रपाळ पुजावा सकळ. ज्ञानोबरांनी तुकोबरांनी चराचरामध्ये ईश्वराची अनुभूती घेतली. नामदेवरांनी कुत्र्यामध्ये घेतली. सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी त्याच्यामध्ये अनुभूती घेतली ईश्वराची. एकनाथ महाराजांनी तर कमालच केली. गाढवात ईश्वर पाहिला. आम्हाला अजून सख्या भावात दिसना. काहींचं तर आयुष्य गेलं. मी पुण्याकडचं सांगतो. हिंगोली परभणी हा तर परमार्थासाठी मी पहिलं सांगितलं अतिश्रेष्ठ जिल्हा आहे, अतिश्रेष्ठ भूभाग आहे. इथं खूप परमार्थ आणि अवर्णनीय आहे. पण मी जनरली गोष्टी सांगतोय. माणसा आयुष्य गेलं काहींचं परमार्थ करण्यात पण सख्या भावात ईश्वर दिसत नाही किंवा सर्वाभूती ईश्वर पाहण्याची त्याला दृष्टी येत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. सज्जन हो, ज्याच्या ठिकाणी समदृष्टी झाली आपोआप सुंदरता लागते. हे गुरुतत्व आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही. ही कला आहे. खाली पाहे अथवा वरी जिकडे पाहावे तिकडे हरी. पाहे तिकडे माय बाप. हो तिकडे माय बाप. तिकडे माय बाप. तिकडे
तत्वामुळे लाभली. तेव्हा धर्म हाती मिळाला, तेव्हा राष्ट्र हाती मिळालं, तेव्हा ही भूमी हाती मिळाली, जेव्हा ही सुंदरता एका मुलीच्या ठिकाणी निर्माण झाली. थोडं आता तुम्हाला इतिहासाकडे घेऊन जातो, चालेल ना? थोडं इतिहासावर शिवरायांकडे गेलं तर चालेल का? कोणाकोणाला वाटतंय हात वर करा. एवढ्यांना वाटतंय? धन्यवाद. नाही तर त्यातूनही एखादा कणच जातो. कीर्तनात शिवाजी महाराज, मला बरं वाटलं नाही. तू आहेस तरी कुठला मग? नाही म्हणजे तुला जर शिवाजी महाराज जमतच नसेल, तू आहेस कुठला? अरे ज्या छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती आपल्या उराशी बाळगल्या, ज्या शिवरायांच्या प्रमुख अंगरक्षकामध्ये माझे मुस्लिम बांधव होते, इब्राहिम खान, दौलत खान, बाकी मराठा समाजातील काही नावी समाज, नाभिक समाज, काही एका जातीची होती का माणसं? ज्या छत्रपती शिवरायांनी सर्वांना अंगा खांद्याशी आपल्या लावून हे स्वराज्य निर्माण केलं, त्या शिवरायांचं गुणानुवाद नाही गायचं तर गायचे कोणाचे? जेवढे उपकार संत महात्म्यांचे आमच्यावर आहेत, कदाचित तेवढे असतील नसतील, पण छत्रपती शिवरायांचे आणि आपल्या पूर्वजांचे म्हणजे मर्द मावळ्यांचे, किंबहुना छत्रपती धर्मवीर संभाजी राजांचे, किंबहुना राष्ट्रमाता जिजाऊंचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. तेव्हा महाराष्ट्र धर्म टिकला, तेव्हा टिकला. एका स्त्रीच्या ठिकाणी कधी नव्हे ती वर्षानुवर्ष शतके लोटली, पण कोणालाही ही सुंदरता भावली नाही. पण एका 6 वर्षाच्या मुलीच्या ठिकाणी सुंदरता प्रकट होते. ती कशी? आणि त्या सुंदरतेचा प्रभाव किती महान विशाल आहे की जी सुंदरता प्रगट झाल्यानंतर सद्बुद्धीच्या आश्रयाला धावते. 6 वर्षाची मुलगी माताडणं, नीट ऐका. शेकडो वर्षाची परंपरा अस्मानी सुलतानी नंगा नाच या हिंद मातेमध्ये चालला होता. 5 पातशाया व्याघ्रासारख्या जबडे पसरून होत्या. अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही म्हणजे हैदराबादला गोवळकोंडा किल्ला आहे, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, मुरुड जंजिऱ्याची सिद्धिशाही आणि दिल्लीची मोगलशाही. प्रत्येकाला हवा होता हा हिंदुस्तान, कारण जहां डाल डाल पर सोने की चिड़िया गाती है ये बसेरा, हे भारत देश है मेरा. सुजलाम सुफलाम समृद्धीनं नटलेला, प्रत्येकाला हवा होता हा भारत देश, प्रत्येकाला हवा होता हिंदुस्तान. आणि म्हणून आक्रमण एकमेकावर करत होती, लचके तोड करत होती आणि मरत होती मात्र आमची माणसं. वर्षानुवर्ष, किती? तब्बल 800 वर्षाहून अधिक काळ. काय ऐकत आहात? 800 वर्ष. किती पिढ्या गेल्या आपल्या? अरे जन्माला यायचं असेल तर त्यांच्याच मर्जीनं आम्ही, आमच्या पूर्वजांनी, आणि मरायचं असेल तर त्यांच्याच मर्जीनं. त्यामध्ये धर्मांतरणं, त्यामध्ये बाटवणं, या अनेक गोष्टी होत होत्या. एका 6 वर्षाच्या मुलीनं केलेली क्रांती, सुंदरता कशी असते. अनन्वित छळ. माय भगिनींनी रडायचं देखील नाही आमच्या. मग ती कोणी असेल, या भूमीमध्ये राहणारी कोणी असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, कोणी असो, या भूमीतली आहे ना, रडायचं देखील नाही. रडायचं असेल तर तोंडाला पदर देऊन रडायचं, कारण भर दिवसा अब्रूची लक्तर वेशीवर टांगली जात होती आमच्या माय भगिनींची, आपणा सर्वांच्या माय भगिनींची. रडायचं असेल तर तोंडाला पदर देऊन रडायचं, मनातल्या मनात. आणि जर चुकून हुंदका मोठ्यानं बाहेर गेला तर घराच्या आडोशाला वळचणीला उभा असलेला मुघल पुन्हा घरात घुसेल, पुन्हा बेब्रू, बदमल, बलात्कार. नाही, फक्त गिळायचं. बोलवायचं कोणाला? देवाला.
मंदिरच उद्ध्वस्त झाली होती, मूर्ती फुटल्या होत्या, कोणी आधार नव्हता. अशा वेळेला निजामशहाच्या दरबारी 3 प्रमुख कुटुंब होती. मी सुंदरता सांगतोय आपल्याला, किती प्रभावी असते. अहमदनगरचा निजामशाह त्याचा दरबार भरत असे देवगिरी किल्ल्यावर. देवगिरी किल्ला माहीत आहे ना मला, संभाजीनगर जवळ. पूर्वीचं नाव त्याला औरंगाबाद, आता अलीकडं संभाजीनगर असं नाव आहे. आणि संभाजीनगरच्या अगदी जवळ 6 कोसाच्या अंतरावर आहे तो, वायव्येला. तिथे निजामशाहचा दरबार भरत असे. निजामशाहच्या दरबारी 3 प्रमुख कुटुंब होती. नंबर 1 सिंदखेडचे लखुजी राजे जाधव, मोठी असं मुत्सद्दी योद्धा. नाही माय व्हॅली कोणाची त्यांचं वाक्य मोडावं म्हणून निजामशाहीमध्ये त्यांची समसर अवघ्या पातशाळांना धाक. ऐसे मातब्बर कुटुंब. लखोजीराजे जाधवांची 4 मुलं, दत्ताजी, रघोजी, अश्लोजी, बहादूरजी आणि 6 वर्षाची कन्या. मातांनो नीट ऐका, तिचं नाव आहे जिजाऊ. यांच्या समवेत किल्ल्याच्या पायथ्याशी कुतलक साहू त्या ठिकाणी 12,000ची मनसबदारी, 12,000च्या घोड्याच्या पागा सांभाळून ते राहत होते. नंबर 2ची आसामी बाबाजी भोसलेंची 2 मुलं विठोजी आणि मालोजी. विठोजीची 8 मुलं, मालोजीची 2 मुलं. नंबर 3ची आसामी फलटणचे वनगोजी राजे निंबाळकर अधिक आडनावाची बरीचशी मंडळी होती. दिमतीस निजामशाहच्या एके दिवशी प्रकार काय घडला, सुंदरता. 6 वर्षाची जिजा, 6 वर्षाची लखोजी राजे जाधवांची कन्या, 6 वर्षाची मुलगी आपल्या वडिलांच्या समोर उभी राहते. जणू आई तुळजा भवानीच्या मुलीच्या रूपानं प्रगट झाली. ही भूमी फाडून लावारस बाहेर येतो की काय? विजेचा कडकडाट व्हावा, ढगांचा गडगडाट व्हावा, त्याप्रमाणे या मुलीच्या मुखातून सपकड बाणासारखं वाक्य बाहेर आलं, बाबा बाबा. किती दिवस मरायचं परकीयांच्या तलवारीखाली आम्ही. माय भगिनींच्या डोळ्यातील अश्रू बाबा आम्हाला नाही पाहवत. बाबा काही करा. तुम्हा सर्व मराठे याचा अर्थ महाराष्ट्रात जन्माला आला तो मराठा. तुम्हा सर्व मराठ्यांच्या तलवारी एकत्र आल्या, मराठ्यांची मनगटे एकत्र आली तर बाबा या आतंकवाद्यांना पळताभुई थोडी होईल. बाबा या अधर्मीयांना पळताभुई थोडी होईल. बाबा काही करा. लहानशी मुलगी बोलते, सुंदरतेचा प्रभाव. एवढा मोठा योद्धा परंतु कळवळले आणि म्हणतात, बाई जिजा तू म्हणतीस ते खरं आहे, पण काय करू काय करू. हे नावमेदीचं वाक्य ऐकलं या मुलीनं आणि जागीच उत्तर दिलं, हा काय करू. आमिषात अडकलेली माणसं पाहून आंधळी असतात आणि बहिरी असतात, ती तुम्हा सारखी. बाबा मुघलांच्या पायाची धूळ चाटण्यात तुम्ही मराठी सरदार गर्क आहात. तुमच्या तलवारीची धार बोथड झाली आहे, तुमच्या मनगटातलं रक्त गोठलंय. बाबा तुम्ही काहीच करणार नाही. तुम्ही मराठे सरदार काहीच करणार नाही. आमचं वय लहान आहे, पण आज तुमची जिजा प्रतिज्ञा करते, बाबा एक दिवस तरी महाराष्ट्र भूमीला मी स्वतंत्र ध्वज देईल, स्वतंत्र सिंहासन देईल, स्वतंत्र राजा देईल. बाबा राजा देईल. बाबा राजा देईल. बाबा आणि दिलाच छत्रपती शिवाजी राजा दिला. केवळ जन्म दिला म्हणजे जिजाऊचं काम संपलं नाही. बाळावर केलेले संस्कार, सुंदरता कशी प्रभावी असते. 5 वर्षाचे शिवाजी महाराज शिवराय शिवनेरीवर लुटुपुटूचा खेळ खेळतायत. मातीच्या ढिगाऱ्यावर उभे. या 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 तुम्ही गडावर या. आम्ही येऊ देणार नाही. आम्ही तुमचे नृपती, आम्ही तुमचे राजे, आम्ही वज्रपती, आम्ही गणपती, आम्ही हयपती, आम्ही नृपती नाही येऊ देणार, नाही येऊ देणार. आम्ही युद्ध करणार. 5 वर्षाचा मुलगा बोलतोय. आईनं केलेले संस्कार पहा. जिजामाता धावत आल्या आणि शिवबाला छातीशी बिलगवलं, बाळा शिवबा माय भगिनींच्या डोळ्यातील अश्रू पुसतील. हाव साहेब आम्ही पुसू. शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकार देशील. हाव साहेब आम्ही देऊ. स्वतंत्र ध्वज. काहीशी कटुता आली आवाजामध्ये. स्वतंत्र ध्वज
स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र राजा देशील शिवा भाऊसाहेब. 5 वर्षाचा मुलगा बोलतोय, आम्ही देऊ स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र राजा आम्ही देऊ भाऊसाहेब, आम्ही देऊ. हर हर. मी काय टेंडर भरले का एकट्यानं? हर हर म्हटलं की महादेव म्हटलाच पाहिजे. अरे राम कृष्ण हरी म्हटला, मेले माणूस जिथं उठविला, ही पावर आहे. आणि हर हर महादेव म्हटला, मेलेली मन पुन्हा जिवंत होतात. आणि माझ्या राष्ट्राकडे जर कोणी पाहिला, मी तर मरेलच, पण माझ्या राष्ट्राकडे कोणी तिरपी नजर केली तर त्याचे 10 मारील. ही पावर येते. आवाज पुरुष मंडळी हात वर करून गुरुदेवांना आनंद होईल. लेकरांनो, अध्यात्म धर्माबरोबर तुम्ही राष्ट्रधर्म सुद्धा आता निभावायला उभे राहिलात. मजा येईल. गुरुदेव आशीर्वाद देतील. मानलं तर देऊ, नाही तर माळावरचा धोंडा द्या. आवाज पुरुष मंडळी हात वर करून. थांबा 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 थांबा. मला माहित आहे आता तुम्ही पेटले. आमच्याकडे लय फुकाया लागत. वाल्या बाबळीच्या लाकडाला पेटवल्यासारखं इकडे लगेच पेटतात. कारण या सपाट मुलखावर खूप अन्याय घडलेला आहे. हा मराठवाडा आहे. इथे सतत आक्रमण होत होती. मित्रांनो, आजही या भूमीची माती जर पाण्यात टाकली ना, तर कदाचित रक्ताचा लाल तवंग येईल. एवढा आपल्या बापजाद्यांचं रक्त या भूमीत सांडलेलं आहे, हे विसरू नका. आणि म्हणून कदाचित थोडीशी काहीतरी जाणीव करून देण्यासाठी गुरुदेवांनी ते कॅन्सल करून हे नियोजन केलं असावं. ती सत्ता फार वेगळी आहे. ती सत्ता वेगळी आहे. ते अलौकिक कार्य आहे. एक गुरुपुत्र, सच्चा गुरुपुत्र तुमच्याशी बोलतो. मी काय पाठ करून आलेला नाहीये. देवास पुरुष मंडळीने हात वर करून, आणि हात असा नको बरं का, थांबा जरा, हात असा नको, तेवढ्याच झटका आणतील. हा फारतक करायचं असेल तर असा करा. सध्याच्या परिस्थितीनुसार पुढच्या पंचवार्षिकला असा करा, त्याच्या पुढच्या पंचवार्षिकला असं करा, आणि त्याच्या पुढच्या पंचवार्षिकला असं करा. आपण एवढेच कामाचे. पण अजून आधार कसा वाटतो माहिती आहे का? मराठवाड्यामध्ये मी पाहिलं, आता 2-3 वेळा कार्यक्रमाला येऊन गेलो. आपल्या नवलगव्हाणला आलो, जवळा बाजारला आलो, आज इथे आलो. पण इकडचे राजकीय नेते जवळजवळ 90% माळकरी आहेत आणि पूर्णपणे कीर्तन श्रवण करणारे आहेत. त्यामुळं मराठवाड्याचं रामराज्य हे कायम राहणार. कायम. मगाशी येताना पाहिलं मी, आमचे परमस्नेही आमचे भांडदासराव जाधव कुठे गेले साहेब? मी मग आपासून हे बघा आहे का, त्यांना म्हटलं चला माझ्याबरोबर. म्हणजे मोठेपणा एक लक्षात घ्या. माणूस आपोआप मोठा कधी होतो? जेव्हा स्वतःला लहान समजतो ना, तेव्हा तो मोठा होतो. नाही काही काही नुसतेच बरगडे आता नाही, ते बटणं तुटेपर्यंत. तुम्ही आमच्या पुण्याकडे या, सरपंच बघा आमचा सरपंच. अरे त्याला तर असं वाटतं का आभाळासहित खाऊ. देवास 350 वर्षानंतर या भूमीतून गर्जना जाती आहे. ते ब्रह्मन माया आरोपण अध्यारोपण आपल्या समाजाला लागतील तेव्हा लागतील. पहिलं प्राथमिक कार्य करा. आपण कोण आहे याची जाणीव करून घ्या. आणि म्हणून शिवराय म्हणतात, आऊसाहेब तुम्ही हात वर नाही करायचा. तुम्ही हात वर करायचा नाही म्हातांनो. तुम्ही लग्नाला आल्यासारख्या शांत बसा आणि तिथून अक्षदा उधळा आमच्यावर. अरे श्री रत्नांची खाण आणि संस्काराचा केंद्रबिंदू आहे मातांनो. तुम्ही संस्कार देणार तेव्हा राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी मुलं निर्माण होणार आहेत. तुम्ही फक्त आवाज द्यायचा आहे आणि तुम्ही हात वर करून. आणि म्हणून शिवराय म्हणतात कसे, 5 वर्षीय भाऊसाहेब आम्ही देऊ स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र राजा आम्ही देऊ भाऊसाहेब. हर अजून काही ना करंट लागना. आता त्याला किती एम्पियरचा का व्होल्टेजचा द्यावा करत तोच कळायला. अरे बापाच्या पोटी जन्म घेतल्यासारखा एकदा तरी हातवर करून बोंबन.
महाराष्ट्र भूमी जन्माला आलोय, सोपी गोष्ट नाही. ती गुरुदेवांच्या चरणाशी आहोत आपण. ही सोपं भाग्य आहे का? अनंत जन्माचं पुण्य म्हणून मिळतंय ना हे. अभ्यासू मंडळी आहात सर्व आपण. ज्यांचं पुण्य संपलं त्याला महाराष्ट्रात जन्म नाही, सगळा माल बिहारमध्ये. का हो पिटवा? अरे का करतवा? नाही यार मा मरतवा तो उलथतवा या सब लाडू का माल पापी माल. असा देवास मला डोकं फिरवायला लावू नका. अजून बरंच पुढे आपल्याला जायचं आहे. सुंदरतेचा प्रभाव कसा असतो आज तुम्हाला एका विशेष अंगाने नेणार आहे. हात वर करूनच आवाज द्यायचा, भानगड नाही. आता अंगावरचं पडलं तर पडू द्या. आता त्यात काही काय आलेत तयारीत. गारठ्यात आहे ना बाई. म्हातारे माणसं जाऊ दे, पण तरुण पोरं काही काही आतून बनियन तयारीत आहेत. आतून बनियन, त्याच्यावर शर्ट, काहींनी त्याच्यावर जर्किन, काहींनी त्याच्यावर माकड टोपी, त्यालाही मफलरीनी बांधले, त्याच्यावर परत काहींनी शॅल घेतली. बुवा किती बोंबल आत घुसू देईल तर शपथ आहे. तू किती सील पॅक हो, तुझं सील तोडायचं का हातात माझ्याच आहे. हातवर गेल्यावर आपोआप पडत आहे ना ते खाली देवास. आणि म्हणून 5 वर्षे शिवराय म्हणतात, आऊसाहेब आम्ही देऊ स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्रत्व, स्वतंत्र राजा. तो कोपरा अजून हातवर करीत नाही. मी ओरिजिनल ड्रायव्हर आहे बरं का. आता शेवटचं मी गिअर बदलणारच नाही. मला याच्यात समाधान झाल्याशिवाय गिअर बदलत नाही. ही गर्जना अशी आहे की पाकिस्तान्यांना माहीत आहे. त्यांना माहीत आहे ही जर गर्जना या मराठा बटालियन म्हणजे महाराष्ट्र इन्फंट्रीनं बटालियननं जर ही गर्जना केली तर हा जाळीतला ढाण्या वाघ आहे. आणि ही गर्जना केली की याच्यात 1000 रेड्याचं बळ येतं. असतील तसे पळत सुटतात. बॉम्बला. आणि आता शेवटचं सांगतो. जो मराठ्याच्या नाही, माफ करा, मी जातीय वाचक बोलत नाही, मलाच ती गोष्ट मान्य नसते, पण जो महाराष्ट्राच्या अवलादीचा आहे ना, बापाच्या पोटचा आहे, तोच हातवर करून आवाज. माझं डोकं फिरू नका. परत मरेपर्यंत आपल्याला फड्यात पडू नका. पण जे पाहिजे ते पाहिजेच. ही गुरुदेवांची आज्ञा आहे. धर्म पालन आणि राष्ट्रप्रेम दुहेरी जबाबदारी घेऊन या महाराष्ट्रात आपण जन्माला आलेलो आहोत. कोणत्या जाती धर्मात तो विषय बाजूला. आतंकवादी आल्यावर हे म्हणत नाही हा हिंदू आहे याला पहिला मारा, हा मुस्लिम आहे याला नंतर मारा. मी पाहिलंय 45 दिवसात 110 कीर्तन केले होते संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये. आतंकवादी पकडले होते त्यावेळेला. दहशतवाद विरोधी भगवा सप्ताह म्हणून माझे कार्यक्रम ठेवले होते. आपले गंभीर महाराज होते माझ्याबरोबर, गोपाल महाराज सरकटे होते माझ्याबरोबर. आम्ही 3 जण होतो त्याच्यामध्ये. सज्जन भोगले आम्ही. देवास हात वर करून. आणि म्हणून शिवराय बोलतात कसे, आम्ही देऊ स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र राजा. हर हसा 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 असा मला जोर आलाय. मातांनो, तुम्हाला माहित नसेल, शंभू राजांचा वध झाला. शंभू राजांचा वध झाला. तुम्ही सामान्य शक्ती नाहीये. शंभू राजांचा वध झाला. अरे या जगाच्या पाठीवर ऐसा एकही ऐसा राजा होणे नाही. कोण नेपोलियन बोनापार्ट, कोण हिटलर, कोण सिकंदर. आपला राजा इतका महान आहे. सर्व जाती धर्मांना हृदयात सावरणारा आणि हृदयाशी घट्ट धरून प्रेम देणारा राजा धर्मवीर संभाजी राजा. सर्व जाती धर्मावर निरतिशय प्रेम करणारा संभाजी राजा. पावणे 9 वर्षामध्ये कार्यकाल, पावणे 9 वर्ष लाभला शंभूराजांना. पावणे 9 वर्षामध्ये एकही लढाईमध्ये हार नाही, पराजय नाही. एकाही लढाईमध्ये तह नाही. सर्वच लढाया यशस्वी. दिल्ली मोगल पातशाह औरंगजेब याला 6 वर्ष बोडक्या डोक्यानं फिरायला लावलं, डोक्यात काही न घालता. आता इतिहास सगळं सांगता येणार नाही, पण संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगतो.
प्रभू रामचंद्रायानंतर समुद्रावर पूल म्हणजे सेतू बांधणारा या जगाच्या पाठीवरचा मुरुड जंजिऱ्याची लढाई आठवा. 800 मीटर पूल बांधणारा शंभू राजा. अरे ज्यांच्यावर प्राण्यानं देखील जीव ओवाळून टाकावा त्या घोड्याचं नाव आहे पाखऱ्या. कौंड दाल्होरा पोर्तुगीज व्हाईसराय. हा प्रसंग स्वतः पाखऱ्या घोड्यानं माझ्या राजासाठी, आपल्या राजासाठी समुद्रामध्ये स्वतःला झोकून दिलं, प्राण त्याग केला. हा आपला शंभू राजा. 39 दिवस मृत्यूनं देखील ज्यांच्या समोर गुडघे टेकले वडू तुळापूरच्या भूमीमध्ये, मृत्यूनं देखील हार मानली, ऐसा आपला शंभू राजा. वध झाला राजांचा. आता एक प्रचंड दर्द भरी कहाणी आहे. बचेंगे तो फिर कभी बताएंगे. शंभू राजांचा वध झाला. तुकडे 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 करून दाही दिशांना औरंगजेबानं फेकून दिले, अग्नी सुद्धा मिळू नये म्हणून. मग मात्र संताजी धनाजी या जोडीनं प्रचंड मोठं थैमान घातलं आणि घराघरातून, मातांनो मी एवढ्यासाठी हे सांगत होतो, घराघरातून माझ्या माय भगिनी दुर्गेच्या रूपानं बाहेर आल्या. हातामध्ये नंग्या समशेरी तुम्ही घेतल्या, हातामध्ये नंग्या तलवारी तुम्ही घेतल्या, घरांचे किल्ले जाहले आणि गवताला या महाराष्ट्रामध्ये भाले फुटले. आणि मातांनी एकच मंत्र आपल्या पतीला उच्चारला, जवळ माझ्या राजाच्या वधाचं उट्ट काढत नाही तोपर्यंत मीही घरात येणार नाही आणि तुम्हालाही अन्नाचा घास देणार नाही. जी म्हणणार नाही ना महादेव, घरी जाईपर्यंत तुला विंचूच चावणार आणि तो विंचू माझ्याशिवाय उतरणार नाही. एक गुरुपुत्र आहे मी, असा काही नाटकी महाराज नाही, करमणुकी करणारा महाराज नाही आहे. जंगलामध्ये राहतोय, राजगडाच्या, किल्ले राजगडाच्या जंगलामध्ये. आम्हाला माहीत आहे सपकन एखादं वाक्य खरं होऊन जाईल, एखादीला चावल, परत बोंबलत बसल, बया आला होता काळ्याची भिजा, शाप देऊन गेला आणि मला इचू चावला. मग म्हणायला काय अडचण आहे का? म्हणा, सवय लावून घ्या. अरे एक आई, शिवरायांची आई होणं कळालं जिजामातेला, शंभूराजांची आजी होणं कळालं जिजामातेला, मर्द मावळ्यांचा अरे आशीर्वाद देण्याची प्रक्रिया कळाली जिजामातेला, आणि श्रीमंत शहाजी राजांची पत्नी होणं कळालं तेही जिजामातेला. किती जिजामातेनं आपल्यासाठी भोगले मातांनो. तेव्हा हे सगळं स्वातंत्र्य आपल्याला मिळाले. एकदा तरी हर हर महादेवाजी माऊली म्हणा. एकदा ती माऊली किल्ले राजगडावरून, मी जिथं राहतोय तिथे 26 वर्षाचा इतिहास आहे त्या किल्ले राजगडला. किल्ले राजगडावरून तुमच्या आमच्या कल्याणार्थ स्वतः मोहिमेवर निघाल्या होत्या. सिद्धी जोहरच्या विरोधात पन्हाळगडाचा वेढा टाकला, पन्हाळगडाचा वेढा सिद्धी जोहरनं टाकला. त्यावेळी त्याला कोंडी फोडण्याकरता आई एक स्त्री निघाली होती, आपल्याला विश्व देण्याकरिता. देवाज हात नाही वर करायचा, फक्त आवाज द्यायचा. रोग आला तुमच्या, डोकं फिरवायचे. थांबा, गुळ खातो. काय करावं? मला असं वाटतंय काहीतरी पिकल म्हणून बोंबालतोय मी. आता गुळही का खायचा त्याचं एक कारण आहे. काही बायांना पाणी पिल्याशिवाय भांडता येत नाही, जोर चढत नाही. तसं मला गुळ खाल्ल्याशिवाय जोर चढत नाही, एवढाच फरक आहे. द्यावाच. आणि म्हणून सर्वांनी मिळून द्या, चला. आणि म्हणून शिवराय म्हणतात कसं आहे, भाऊसाहेब आम्ही देऊ स्वतंत्र सिंहासन ध्वज आणि स्वतंत्र राजा. हर हर महादेव. विठाला विठाला. ही सुंदरता इतकी प्रभावी आहे. 800 वर्षाची मुघली सत्ता उखडून काढणं इतकं सोपं नव्हतं. गावात जर सरपंच 10 वर्ष टिकला
2 पंचवार्षिक तर 3ऱ्या पंचवार्षिकला खुर्ची खाली करायला जड जाते, मग लय गावगुंड्या करायला लागते तरी जमत नाही, कारण त्याची पालं मुळं इतकी खोल गेलेली असतात. तसं मुघली सत्तेची पालं मुळं इतकी वर्षानुवर्ष खोल गेलेली होती, पण सुंदरतेमध्ये एवढी दिव्यता आहे, एवढी दिव्यता आहे, सुंदरता इतकी प्रभावी आहे. अवघ्या 36 वर्षामध्ये या सुंदरतेच्या शुद्ध सात्विकतेच्या निष्काम प्रेमाच्या बळावर जिजामातेनं आणि आपल्या पूर्वजांनी शिवरायांनी ही वर्षानुवर्षाची रुजलेली पालमुळं उखडून काढली. आणि 6 जून 1674 वार शुक्रवार पहाटे 5 वाजता या भूमीला स्वतंत्र राजा, स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र ध्वज, सार्वभौमत्वाचा आविष्कार, या भूमीला राजा मिळाला. शिवरायांना राज्याभिषेक झाला आणि रयतेचं राज्य निर्माण झालं. सुंदरतेचा प्रभाव आहे. आपले पूर्वज मर्द मावळे, ती सुंदरता ही सद्बुद्धीच्या पोटी जन्म घेते. बरं, त्या मावळ्यांची सुंदरता सांगू तुम्हाला, करा भोजन. खरं सांगू, तुमची हृदयाची कवाड आता उघडली गेली आणि ज्या वेळेला हे श्रवण करण्याकरता हृदयाची कवाड उघडली जातात त्या वेळेला नक्की समजावं की माझ्या गुरुदेवांची आता माझ्यावर कृपा झाली. हे गुरुदेवांच्या कृपेशिवाय घडत नाही. विठाला स्वराज्याची अखेरची लढाई 35,000चा वेढा देऊन बसला होता दिलेर खान. मोहिमेचा प्रमुख होता मिर्झा राजा जयसिंग. औरंगजेबानं पाठवलेला. कोणत्याही परिस्थितीत तो शिवाजी म्हणतो, त्याचं स्वराज्य म्हणतो ना, संपून टाका, बुडवून टाका. म्हणून मिर्झा राजा जयसिंगाला पाचारण केलं होतं. पुरंदरचा वेढा, पुरंदरचं युद्ध. जर कधी तुम्ही पुण्याला आलात आणि पुण्याकडून पंढरपूरला जाताना सासवडच्या बाजूनं जा, ज्या बाजूनं माऊलींची पालखी जाते त्या बाजूनं जा. तुम्हाला पुरंदर किल्ला दुरून का होईना त्याचं दर्शन होईल, जिथे शंभूराजांचा जन्म झाला. पुरंदर किल्ल्याची पहिली लढाई आणि पुरंदर किल्ल्याची शेवटची लढाई. सज्जनो, हे सांगण्यासाठी जसं रामायण भागवत जसं तुम्ही ऐकता तसं हे शिवचरित्र, शिवपूर्व कालखंड ते राज्याभिषेक जे आम्ही करत असतो इतर ठिकाणी किंवा परदेशामध्ये जाऊन जे करतो आम्ही. आता भरपूर इच्छा आहे, पण इकडं आता काय भानगडे कधी होणार आहे मला माहीत नाही. एकदा कधीतरी हिंदवी स्वराज्याची अखेरची लढाई पहा, सुंदरता किती प्रभावी आहे. 35,000चा वेढा 4 महिने लोटून गेले होते. कोणतीच चिन्ह दिसत नव्हती दिलेर खानाला. किल्ल्याचा ढपला देखील उडत नव्हता. त्यानं संधान साधलं इंग्लंडचा हा घाऱ्या डोळ्याचा गव्हर्नर, ज्याचं नाव आहे काउंट द अल्होरा. त्यानं आपल्या स्वराज्याशी असणारा करार मोडला आणि करार मोडून हात मिळवणी केली दिलेर खानाला. लांब पल्ल्याची तोफ आली, आला ड्रमपॅड्स बिगुल वाजवत आला. समोरच एक टेकडी वजा गड आहे पुरंदरच्या, त्याचं नाव आहे वज्रगड. वज्रगडावर तोफ आली, दारुगोळा ठासण्यात आला. या वेळेला किल्ल्याचे किल्लेदार होते मुरारबाजी जावडी प्रांताचा शमशेर बहादूर. वज्रगडावर तोफ आली, तोफगोळा ठसण्यात आला. किल्ल्यामध्ये मुरारबाजी बरोबर सैनिक होते 700. नीट ऐका, आपल्या पावर, आपल्या मनगटांची पावर, या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाच्या, प्रत्येक योद्ध्याच्या हातातील पावर, मनगटातील पावर नीट. 700 विरोधात 35,000. काय हे कॅल्क्युलेशन बसवायचं कुठे? 35,000च्या विरोधात फक्त 700 मावळा, आपले पूर्वज.
दारुगोळा ठसण्यात आला. तोफेमध्ये लांब पल्ल्याच्या डाबरबत्ती लावण्यात आली. डाबरबत्ती दूरवर नेली आणि तिला अग्नी चेतवल्याबरोबर किल्ला कोलमडला. पांढरा बुरुज कोलमडला. विव्हळला किल्ला कणला झुंजत होता. पण 4 महिन्यानंतर किल्ला झुंजता कोलमडला. कळण्याच्या आत मर्द मावळे साहसेच्या वरून आपले पूर्वज किल्ल्यात गाडले गेले. मुठभर पोरा हाताशी राहिली. किल्ल्याचा किल्लेदार सिंहासारखी त्यानं आयाळ पिंजाळली आणि आवाज दिला, पोरांनो, अरे कुत्र्यासारखं म्हणण्यापेक्षा आता लढून मरा, लढून मरा, कबूल करा, करतेस मिळवा, जोडा, बोला रे, हर समजाई फिरू लागल्या, तलवारी फिरू लागल्या, दाटपट्टे फिरू लागले. कळण्याच्या हात काही भुगलाच्या हात उड लागले, डोकी उड लागली, मुटके उड लागले, पाय उड लागले. कोणाच्या छातीमध्ये समजाई तलवारी घुसू लागल्या. रक्ताचे फवारे उडाले, रक्ताबासाचे सडे पडले. महारुद्रासारखे मुरारबाजी लढत होते. या भगव्याचा शिपाई, शिवरायांचा बंदा शिपाई, या भूमीचा भूमिपुत्र, या भूमीसाठी राष्ट्रधर्म निभावण्यासाठी अति सुंदरतेच्या प्रभावाने लढत होता. तुमच्या आमच्या कल्याणार्थ महारुद्रासारखा. घोड्यावर बसलेल्या दिलेर खानानं पाहिलं, अचंबित झाला. या खुदा, ऐसे सिपाही सेवा को कहां से मिलते हैं? एक ऐसा बंदा सिपाही है. अरे ऐसा एक मुरारबाजी हमारी तरफ होता तो हम कब के कब जीत गए होते. लेकिन बदकिस्मत हमारी, हमारे पास एक भी ऐसा मुरारबाजी नहीं है. पण दिलेर खानाने एक डाव टाकला. मुरारबाजी लढत असताना दिलेर खानानं घोड्यावरून एक डाव टाकला. तो असा, त्यानं आवाज दिला, होय मुरारबाजी, अरे कैसा शमशेर बहादुर है रे तू. मैं निहायत खुश हुआ हूं तेरी शमशेर बहादुरी पर. क्या चाहिए तुझे बोल, क्या चाहिए तुझे बोल. चल मेरे आलमगीर के पास, मैं तुझे दिलवा देता हूं. क्या चाहिए बोल, आजा हमारी तरफ. म्हणजे काय, मुरारबाजी तुला काय पाहिजे तेवढं फक्त मला सांग. माझ्या पक्षप्रमुखाकडे घेऊन जातो. आपलं हा म्हणजे नाही का, आताची ही लेटेस्ट भाषा आहे. मुरारबाजींना काय म्हणतो दिलेर खान, क्या चाहिए, तुला काय पाहिजे, चल माझ्या आलमगीर जवळ, बादशाह जवळ, तुला देतो, जे पाहिजे ते देतो, फक्त तू आमच्या पक्षात, आमच्या पार्टीत ये. मुरारबाजी गाजर पहिल्यावर शेपूट हलवणारा नव्हता हा माणूस. बरं आता एवढं, आता सध्याच्या मुरारबाजीला म्हणल्यावर सध्याचे मुरारबाजी काय करतील, काही काही जाग्यावर तलवार फेकतील. ते युद्धही नको, भानगडही नको, फार तर म्हणतील दिलेर खान, अरे काय द्यायचं घ्यायचं असतं का, असं मोठ्यात कार्यकर्त्यात ओरडून द्यायचं असतं का. कार्यकर्ते किती खोडीला असतात तुला माहीत नाही का. तुला जर काही द्यायचंच असेल तर तू हिंगोलीत ये, फक्त मिस कॉल करी, एसटी स्टँड जवळ आलोच, आतल्या हाताने दे ना. आरडाओरडा काय करतो देता देता. हा मुरारबाजी राष्ट्राच्याही कामाचा नाही आणि धर्माच्याही कामाचा नाही. म्हणून महाराज मी अत्यंत गुरुदेवांच्या अगदी शपथपूर्वक सांगतो, मराठवाड्याचे राज्यकर्ते मला एवढे भावतात की खरोखर ते सात्विकही आहेत आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रप्रेमीही आहे. त्यांच्यासाठी एकदा जरा टाळ्या वाजवा. आता त्याच्यात थोडं असं आहे, शेवटी किती रान वाजवलं तरी धसकट राहतच एखाद. आता किती वाजवा, रानच म्हणतात ना त्याला, त्याला किती काकरी घाला, त्याला कसाही रोटर आडवा तिडवा मारा, पण एखादं तरी धसकाट. मी वावरातलं सांगतोय. विडाल विडाल त्या सुंदरतेचा प्रभाव
जसा दिलेर खान म्हटला क्या चाहिए तुझे बोल, आजा हमारी तरफ. आपल्या मुरारबाजीने जागीच उत्तर दिलं, हाय अबे कुत्ते की औलाद, तू क्या देगा बे मुझे. भगवा सेना का सिपाही हूं मैं, मुझे देना चाहता है, मुझे फंसाना चाहता है. अरे माँ का दूध पिया है तो घोड़े से नीचे आ जा, कर दो हाथ मेरे साथ, मुझे तेरा सिर चाहिए और कुछ नहीं चाहिए. आ जा नीचे. दिलेर खानानं अगोदरच पाहिलं होतं, त्याला पक्का कळून चुकला होता. मी जर घोड्यावरून खाली उतरलो आणि ह्याच्या समोर गेलो तर आपली भैरवी आणि आरती एकाच वेळी होणार. अवसान घात केला आणि पाठमोरे असणाऱ्या मुरारबाजींना धनुष्यातून बाण मारला. या कोणी दिलेर खानानं जागीच पडले. परंतु म्हणतात कसे, महाराज कामी आलो, स्वराज्याच्या कामी आलो, आऊसाहेबांना दिलेल्या वचनाच्या कामी आलो, भूमीच्या कामी आलो, माय भगिनींच्या रक्षणार्थ कामी आलो. येतो महाराज, येतो आम्ही, हर हर महादेव. प्राणज्योत मावळली, स्वराज्याच्या कामी आले. एकच नाही, असंख्य मंडळी. कोणाकोणाची नावं सांगू. अतिल सुंदरतेच्या प्रभावामुळे, सद्बुद्धीचा आश्रय घेतल्यामुळे या मंडळींनी अवघ्या 36 वर्षामध्ये स्वराज्य निर्माण केलं. मराठ्यांचं म्हणण्यापेक्षा हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, रयतेचं स्वराज्य निर्माण केलं आणि आपल्या हातामध्ये दिलं. अतिल सुंदरतेमुळे संतांनी अरे सनातन कालापासून कर्माच्या नावावर धर्माच्या नावावर कर्मकांड खपवलं होतं, हे बाजूला करून शुद्ध धर्म आमच्या हातामध्ये दिला. कोणता? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म. विद भ्रम अमंगळ, विद भ्रम अमंगळ, भक्त भागवत ऐकाजी तुम्ही, भक्त भागवत. धर्मपालनाची आणि राष्ट्रप्रेमाची ही एनर्जी आपल्याला इतिहासातून आपल्या पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. तो आपला मूलाधार आहे, हा सर्वांनी स्वीकारावा. हे सर्व सद्बुद्धीमुळे घडतंय. माऊली म्हणाले ना, जय विका दीपकरिका धाकुटी परिभाऊ ते जाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी थे कुटी म्हणोची नये. शेकडो वर्षाचा अंधकार जिजामातेच्या रूपानं, एक दिव्य ज्योतीच्या रूपानं अंधकार समाप्त झाला. कित्येक वर्षापासून कर्मकांड खपवलं जात होतं. संत मांदियाळी जशी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, अवघा अंधकार संपवला आणि शुद्ध धर्माचरण आपल्या हातामध्ये दिलं. हे सद्बुद्धीमुळे घडतं. बरं, सद्बुद्धीमुळे अवघ्यांचा उद्धार होतो. पण महाराजांच्या हे लक्षात आलं, तिचीच एक दुसरी सावत्र बहीण आहे, पण डेंजर आहे. तिचं नाव आहे दुर्बुद्धी. ही दुर्बुद्धी ज्यांनी बाळगली, जवळ केली, त्यांचा सर्वनाश झाला. धृतराष्ट्राने काय केलं? 18 अक्षयनी सैन्य घालवलं. हाय करणारा 101 होता, तोही घालवला. आणि शेवटी दुर्योधनाला हे सांगावं लागलं की हे जण हो, जाता जाता एक संदेश देतो. दुर्बुद्धी अशी वस्तू आहे, जो बाळगतो त्याचाही सर्वनाश होतो आणि ज्याच्यासाठी वापर करतो त्याचाही सर्वनाश होतो. दुर्बुद्धी हे दुधारी शस्त्र आहे, कुणीही बाळगू नका, कुणीही बाळगू नका. आता त्याच्याबद्दल खूप काही सांगता येतील उदाहरणं. दुर्बुद्धी म्हणजे दुसऱ्याचं चांगलं न पाहणे, दुसऱ्याचं बरं झालं की नुसती कणतेत माणसं, नुसतीच कणतेत. कुणाचं कुणाला नीट बघवणच. इकडं आले का? आले? तुमच्या जावनी दिराची बायको जाव, बरोबर ना? जावच म्हणेल. अरे मान आता हलवाना झाले काय तुम्हाला? दिराची बायको जाव,
तुमच्या जावेने समजा वेगळे निघालाय तुम्ही 4-2 महिने झाले आणि तुमच्या जावेने 1-2 तोळ्याचा सोन्याचा दागिना बनवला आणि तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला बाजारात भेटल्यावर सांगितलं अहो स्मिताबाई काय बाई तुमच्या जावूने दागिना बनवलाय गावात एकाही बाईकडे दाखवायला नाही तसला तुम्हाला बरं वाटतं का लगेच ज्ञानेश्वरीतली एक ओवी चालू होती ती काय आता बारीक राहिली का तिला आता काय जोड आहे का एका जागी होतो माझा नवरा पडला मशानातला महादेव बघा होता आज सगळ्याचं बसला उरकीत याचा हात उतानं ती नवरा बायको आतल्या गाठीची घरली मूठ दाबून आला कपाशीचा पैसा कधी दमडा दाखवला नाही सोयाबीनचा पैसा आला कधी रुपड्या दाखवला नाही नवऱ्याने दिलं सगळं त्यांच्या हातात आता काय बाया येगळी निघाली आज 2 तोळ्याचा दागिना बनवला उद्या 200 तोळ्याचा नाही का बनवायची तू कुठतीस का तू सरळ सांग ना ते ऐकल्यामुळं मला फार मोठी जखम झाली बरं तुम्ही तरी काय सुधीवर आहे का हा तुम्ही तरी काय साजूक आहे मी त्या दिवशी कुठेतरी सांगितलं सख्या भावांनी बोरचं सांगितलं होतं त्या दिवशी कुठेतरी मे महिन्याच्या दिवसात कुणीतरी पानाड्याने सांगितलं सख्या भावाला हे वेगळेच निघालेले होते सख्या भावाला बा तिथं एक 200 फुटावर पाणी आहे त्यांनी इकडून तिकडून पैसे 5-25 हजार रुपये जमा केले बोरची गाडी आली थोरला दारात उभा आहे थोरला भाऊ दारात एका आईच्या पोटी जन्म घेतलेले बहादर धाकट्यानं तिकडं पूजा केली त्या गाडीची ऑपरेटरनं बटन दाबलं आणि झालं तिकडं चालू धडधड 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 तासभर जसा त्या एअर प्रेशरने धुरळा उडायचा ना तसं तसं याला बरं वाटायचं थोरलेला आणि मनातल्या मनात म्हणायचा तिथं काय पाणी आहे का कुणाचं ऐकतो काहीही करतो माजलाय आता पैसा जास्त झालाय तिथं काय पाणी आहे का याचा अर्थ त्याला पाणी लागू बघा नाही म्हणते बघा बघा ते काय माझ्या पदरचं सांगतो आणि जर समजा लागलंच तर का आपल्या बापाच्या झोळीत धोंडा पडेल का आणि जर पाण्यानं पिचकारी मारली तर इतकं तोंड आंबट करतो जशा याच्या 84 पिढ्या नरकात गेल्या इतकं तोंड आंबट तुकोबार आहे म्हणतात पांडुरंगा ज्याच्याजवळ दुर्बुद्धी आहे ना ते त्यालाही अधपतनाला नेते आणि ज्याच्याविषयी त्या दुर्बुद्धीचा वापर करतो ना त्यालाही अधपतनाला नेते म्हणून दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना पदो नारायण अधपतनाला नेणारा हा एकमेव मार्ग आहे सर्वांनी या रस्ता बंद करून टाका जसं अफजल खानाला मारायचं म्हटल्यानंतर शिवरायांनी प्रतापगडवर येण्यासाठी एकच रस्ता ठेवला बाकी रस्ते सगळे बंद करून टाकले
त्या दिवशी मी म्हटलं होतं सांगेल पण काय करू आता. अफजल खान सांगायचं खूप टाईम जातो, त्याच्यामध्ये वेळ सरून जातो, बऱ्याच गोष्टी आहेत. बघू आता खरं स्पेशली कधीतरी योग आला तर मला तर सांगावं तर लागणारच आहे. अफजल खान कसा फार मोठा माणूस होता, तो किती मोठा असू देत, महाराष्ट्रात सत्यापुढं असत्य चालत नाही, बुरखा फाटतोच त्याचा. हां, त्याचं पडळ बाहेर काढलं जातं, हे शिवरायांनी शिकवलं. असो, महाराज म्हणतात अधोपतनाला जाण्याचा हा मार्ग बंद करून टाका. पांडुरंगा, तो मार्ग दुर्बुद्धी नामक आहे ना, कदा नुपजो नारायणा, कधीही उपजू देऊ नको दुर्बुद्धी. याचा अर्थ काय, आजपासून प्रत्येकानं हा निर्णय घेऊन जायचा आहे. बस खाली, हा निर्णय घेऊन जायचा आहे. काय निर्णय? गुरुदेवांच्या चरणाची शपथ घेऊन जा, आयुष्याचं कल्याण होईल. एक गुरुपुत्रच तुमच्याशी बोलतोय. आजपासून नीट ऐका, आजपासून गुरुदेव प्रतापगिरीजी महाराज, गुरुदेवा तुमच्या पायाची आण घेऊन आजपासून मी एक मूलमंत्र घेऊन जातो. तो कोणता? आजपासून नाही कोणाचं चांगलं मला करता आलं तरी एक वेळ चालेल, मी प्रयत्न जरूर करेन तणमण धनाने जे शक्य आहे ते. पण आजपासून नाही एखाद्याचं कल्याण करता आलं तरी चालेल, नाही एखाद्याला सुख देता आलं तरी चालेल, पण माझ्या जगण्यानं कोणी दुःखी होत असेल किंवा कोणाचं घराचं वाटोळं होत असेल तर हे मी होऊ देणार नाही गुरुदेव, येत्या पुढच्या वर्षापर्यंत. माझ्याकडून कोणाला पीडा होणार नाही असा मी जगेल. परमार्थच आहे ना, तो परमार्थच आहे. महाराज म्हणतात तुम्ही एवढंच काम करा, दुर्बुद्धी आपल्यापासून झटकून टाका. पांडुरंगा, उपजू देऊच नको रे दुर्बुद्धी. ते म्हणा कदा न उपजो नारायणा, उपजूच देऊ नको, मग पुढे वाढायचा संबंधच येत नाही. मग काय कर, आता मज ऐसे करी. आता कळालं दुर्बुद्धी अधपतनाला नेते आहे, दुःखावस परिस्थितीला पोचवते आहे. नकोय देवा, मग एकच कर, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी, म्हणजे तुझे नित्य स्मरण मला राहू दे. कारण प्रपंच ही देहाची परिभाषा आहे आणि परमार्थ ही चित्ताची परिभाषा, हृदयाची परिभाषा आहे. असा दुहेरी या ठिकाणी समन्वय आहे. या पद्धतीनं आपण पुढे जावं. महाराज म्हणतात हे कशामुळे म्हणतो देवा, उपजला भाव, सद्भाव प्रभू, तुझ्या प्रेमाची प्रीती माझ्या हृदयाला जडलेली आहे. हृदयामध्ये मी सर्वांभूती तूच भरलेला आहेस, ओतप्रोत या न्यायानं जगेल. हा भाव माझ्या अंतःकरणामध्ये आज निर्माण झालेला आहे. पण तो सिद्धीस नेण्यास जर मी कमी पडलो तर देवा तुझ्या कृपेनं तो सिद्धीस जाऊ दे. हे मागण्याचं कारण महाराजांना सांगावं लागलं. त्याचं कारण काय? रे ना तू का म्हणे